नमस्कार. सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 नोव्हेंबर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील एका सभेत एक आश्वासन दिलं होतं. तर ते आश्वासन काय होतं? तर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर PM किसान योजनेतून जो काही लाभ लाभार्थ्यांना दिला जातो तो त्यांना दिला जाईल. यासोबतच महाराष्ट्र सरकारने जी काही योजना सुरू केली आहे, नमो शेतकरी सन्मान निधी योजना, या योजनेचा पण लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. म्हणजे या दोन्ही योजनेचा लाभ हे शेतकऱ्यांना दिला जाईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल की कोणाचं सरकार येईल, पण त्याआधी PM किसान सन्मान निधी या योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी मला तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की PM किसान योजनेचा लाभ हा अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणजे शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, अशी तक्रार शेतकरी करतात. तर ती तक्रार का केली जाते? तर कोणाची KYC राहिलेली असते, तर काहींनी लँड सीडिंग केलेली नसते. त्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले असतात. PM किसान योजनेतून वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात. त्याचप्रमाणे या योजनेला पात्र शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार सुद्धा वर्षाकाठी 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतात. म्हणजे आता शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे केंद्र सरकारकडून आणि 6,000 रुपये हे राज्य सरकारकडून मिळतात. हे पैसे सरकार टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना देतात. आताच 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील एका कार्यक्रमात PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता हा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता. हा हप्ता 2-2 हजार रुपयांचा होता. म्हणजे एकूण 4,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते. आता पुढचा म्हणजेच 19वा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होईल असंही शेतकरी विचारत आहेत. हप्ता कधी पडेल हे ठामपणे सांगता येत नाही, कारण काही राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. त्यामुळे हे सांगता येत नाही. निवडणुका झाल्यानंतर लगेच हप्ता येईल असंही नाही सांगता येत. साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान शक्यता आहे. म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. आता ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळत नाही त्या शेतकऱ्यांनी या दरम्यान त्यांनी आपली KYC करून घ्यावी, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ भेटू शकेल. आता एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये एकपेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 3 लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. म्हणजे एका शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल तर त्या कुटुंबातील दुसरी व्यक्ती पात्र ठरू शकते का? म्हणजे एका कुटुंबातील पती या योजनेसाठी पात्र आहे आणि त्याची पत्नी या योजनेसाठी पात्र असू शकते का? तर असं होऊ शकत नाही. तर नियमानुसार एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या कुटुंबात एकापेक्षा जास्त या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचं नाव या योजनेतून कमी करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. धन्यवाद.